वीर विठ्ठलाचे गाडे कळी काळ पाया पडे करती घोष जय जयकार जळतील दोषांचे डोंगर दया क्षमा शांती बाण अभंग हे हाती करती घोष जय जयकार जळतील दोषांचे डोंगर तुका म्हणे बळी त्याची एक भूमंडळी करती घोष जय जयकार जळतील दोषांचे डोंगर नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी नमो कर्मभूमी जिथे वाढलो मी नमो राष्ट्रभूमी जिच्या सर्व कामी जिजो देह माझा प्रभू प्रार्थितो मी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा या दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी करू प्रथम नमन वंदू देव गजानन गौरीहराचा नंदन नाव त्याचे लंबोदर वीर विठ्ठलाचे गाडे कळी काळ पाया पडे करती घोष जय जयकार जळतील दोषांचे डोंगर भाविक जन हो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेसाठी निवडलेली दिव्य अक्षर महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहू निवासी श्रीमंत श्री तुकोबराय पंचमवेद निर्माते सदैव वैकुंठाला जाणारे पुन्हा वैकुंठातून मृत्यू लोकांमध्ये येणारे आपल्या भक्तासाठी आपल्या शिष्यासाठी निळोबरायांसाठी पुन्हा वैकुंठातून मृत्यू लोकांमध्ये येणारे 400 एकर जमीन दान देऊन टाकणारे सावकारकीच्या वया इंद्रायणीचे डोहात फेकून देणारे आणि लाह्यासारखा गाथा तारून साऱ्या जगाला उपदेश करणारे जगद्गुरु तुकोबराय वयाच्या 9व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातात भगवा देणारे आणि ठणकावून सांगणारे शिवबा तुम्ही वारकऱ्यांचा भगवा हाती घ्या तुम्ही शस्त्र हाती घ्या आम्ही शास्त्र हाती घेतो आपण दोघही मिळून या महाराष्ट्राच्या मातीत हिंदवी स्वराज्याच्या मातीत हिंदवी स्वराज्य निर्माण करू जगद्गुरु तुकोबराय छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु त्यांचा अभंग सर्वांच्या सेवेसाठी या ठिकाणी घेतलेला आहे विठ्ठल ही भूमी पुन्हा ऐऱ्या गैऱ्याची नाही ही संतांची भूमी आहे ही भूमी कनकेश्वर भगवंताची आहे साक्षात ज्या ठिकाणी भगवंतांनी वास करावा इतकी पवित्र आणि समृद्ध ही भूमी आहे या भूमीमध्ये कधीतरी पुरुषार्थ आणि पराक्रम घराघरामध्ये वाहत होता परमार्थ इथं नांदत होता आनंदाचे इथं नद्या वाहत होत्या अध्यात्म वाहत होता याच भूमीमध्ये गाईला नैवेद्य दाखवल्याशिवाय तुळशी वृंदावनाला प्रदक्षिणा घातल्याशिवाय आपल्या नवऱ्याचे आई बापाचा आशीर्वाद घेतल्याशिवाय इथली पहाट होत नव्हती एवढा समृद्ध कारभार या भूमीचा होता या पवित्र पावन भूमीमध्ये हाय का नाही तमाशा जाता येऊ मला माहिती आता जेवण आपलं कीर्तन झाल्यावर असतं बदलायचं का नियम आपण जेवण बसवायचे का सगळे इथं आधी जेवण दिलं तर एक बी थांबणार नाही इथं मग माझी विनंती आहे आता रघुनाथ बाबाच्या कृपा आशीर्वादानं सलंग दुसऱ्यांदा मला योग आला इथं या वर्षी आहेत का अजून मागच्या वर्षीच आहेत का एक दोन याच्यात आहेत ना मागच्या वर्षी आहेत ना त्यांच्यासोबत मला सुद्धा या वर्षी ही कृपा माझी नाही ही कृपा छत्रपती शिवाजी महाराजांची आणि साक्षात रघुनाथ बाबाची माझ्यावर कृपा झाली की दुसऱ्यांदा या व्यासपीठावर मला योग आलाय लक्षात घ्या म्हणून टाळ्या वाजवायच्या ना अशा मर्दासारख्या वाजवा माकडवाल्यांसारख्या टाळ्या आपल्याला चालणार नाही कशा विठ्ठल पत्रिका द्या
कीर्तनाच्या निमित्तानं थोडासा परिहार द्यायचा वक्त्याचा आद्य कर्तव्य आहे. महान तपस्वी वैकुंठवासी सद्गुरू रघुनाथ बाबा यांच्या 56व्या या अखंड हरिनाम सप्त्यामध्ये 6व्या दिवसाची कितवे दिवस आहे आज? कितवा दिवस आहे महिला मंडळ? असा जम्मू काश्मीरचा गारठा तुमच्या डोक्यावर पडल्यावानी का बसलात? कितवा दिवस आहे? 6वा. 56व्या वर्षातील 446वी सेवा माझ्या वाटेला आली. 56 वर्षातील 446व कीर्तन आज माझ्या वाटेला आलंय. म्हणजे माझ्या आधी 445 तुम्ही वाटे लावलेत. 445 बाबा माझ्या आधी वाटे लावलेत. आज 446वा योग माझ्या वाटेला आलाय. सगळ्यांना दंडवत घालतो या कीर्तनाच्या निमित्तानं. सर्व व्यासपीठ चालक मृदुंगाचार्य हरिभक्तपाल श्री रामप्रसाद महाराज कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम चालू आहे. तसेच सर्व गायक वृंद, सर्व श्री नवनाथ महाराज नागरे, आमचे या ठिकाणी बालमित्र आणि आधारस्तंभ नितीन महाराज देशमुख, सागर महाराज नवले, योगेश महाराज पांडे, दौलत महाराज शेटे, पाचकर महाराज, त्यासोबत मृदुंगाचार्य ज्ञानराज महाराज पापड आणि संकेत महाराज आरोहे. दोन नाव आहेत ना? ठीक आहे. ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ शंकर तात्याबा करपे महाराज, गंगाधर चुन्नीलाल करपे, प्रभाकर गणपत खिलारी व समस्त गावकरी मंडळी, त्यासोबत विशेष सहकार्य समस्त तरुण मित्र मंडळ विनेकरी, पिंपळगाव, कोंजिरा आणि कोकणेवाडी. टाळ्या वाजवा या तरुण मंडळीसाठी एकदा. या सर्वांच्या सहकार्याने चालत आलेला हा नामयज्ञ सोहळा. त्यासोबत काकडा भजन, विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ, पिंपळगाव, कोंजिरा, वडगाव, लांडगा आणि हरिभक्तपरायण शेळके बाबा हरिपाठात बित्तेच आहेत. आणि चोपदार हरिभक्तपरायण सुदाम महाराज सरोदे. आता नाव एक आणि चोपदार 2 आहेत. दुसऱ्याचं नाव मला माहित नाही. ठीक आहे. हा, तुमचं बी नाव घेतो, ज्याचं माहित नाही त्यांचं नाव घेतो. त्यासोबत आमचे साऊंड सिस्टीम वाले आणि माझे परम मित्र असणारे आमचे सर्वांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो आणि या ठिकाणी कीर्तनाला प्रारंभ करतो. विठ्ठल विठ्ठल. हो, हार्मोनियमचार्य राहिलेत आणि आमची तुळसा अक्का राहिली आणि विनेकरी बाबा. आमचे करपेच महाराज ना, करपे महाराज या ठिकाणी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. माय बापांनो, तुकोबरायचा अभंग आहे. अभंगामध्ये तुकाराम महाराज सांगतात, या भूमंडळावरती खरा वीर कोण आहे? आज आपण वास्तविकता जर जीवाची पाहिली तर प्रत्येक जण छाती काढूनच चालतोय सध्या. कुणी कुणाचं ऐकायला तयार नाही, कुणी कुणाचं समजून घ्यायला तयार नाही, कुणी कुणाला उमगून घ्यायला तयार नाही. प्रत्येक जण छाती काढून चालतोय. प्रत्येक जण स्वतःला काय समजतोय? काय समजतोय प्रत्येक जण? झुकेगा नाही साला. काय समजतोय? काही झालं तरी वाकायचं नाही. आणि वारकरी संप्रदाय आपल्याला शिकवतोय, आधी वाकायला शिक. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. ज्याच्या ठिकाणी नम्रपणाची भूमिका आहे त्यानंच भगवंताला काय केलंय? हृदयामध्ये धारण केलंय. आणि हेची शूरत्वाचे अंग. खरं शूरत्वाचं लक्षण काय सांगितलं? ज्याला लोकांसमोर झुकता आलं, वागता आलं, नम्र होता आलं, तोच खरा शूर आहे. आहे ना शूर? नुसतं रागानं पाहिलं तर ती म्हणती कान फडफोडीन, काय बघती माझ्याकडं. म्हणजे इतका संयम जर जीवामध्ये नाही, दुःख आपल्या वाट्याला आलं. अरे गाढवावरून दिंड काढली माझ्या तुकोबाची. गरम उकळतं पाणी त्यांच्या अंगावर टाकलं. एक मुसलमान शख्स माझ्या नाथ बाबाच्या अंगावरती थुकला. किती नम्रपणा आहे त्यांच्या अंगामध्ये. आणि म्हणून संतांनी उपदेश केलाय, जे झुकतात वागतात ते खऱ्या अर्थानं संत पदावरती जातात. आणि जे कधीच वाकत नाही ना, खऱ्या अर्थानं दुःख त्यांच्या वाट्याला येतं. प्रपंच आणि परमार्थातला फरकच आहे महाराज. प्रपंच आणि परमार्थ. परमार्थ म्हणजे काय? माझे तुकोबराय सांगतात, जाळोनी संसारी बैसलो अंगणे किंवा प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो. हे भगवंत, माझं प्रपंच नाही साकारण, माझं चित्त तुझ्या पायाशी. 2 बायका ज्यांना आहेत ते वैकुंठाला गेलेत. ऐका, तुकोबरायला किती बायका आहेत? 2 बायका असणारे तुकाराम महाराज, त्यांना वैकुंठातून विमान घ्यायला आलं. आणि आम्ही कीर्तनानं निघालो की आमची बायको म्हणती कुठं चाललात? आमची बायको घरातली आम्हाला परमार्थ नीट करून द्यायना. आणि तुकाराम महाराजांना 2 बायका वैकुंठातून विमान घ्यायला आलं. याचा अर्थ काय? परमार्थात राहून प्रपंच चांगला करता येतो. ऐका, परमार्थात राहून प्रपंच करता येत नाही, पण प्रपंचात राहून चांगला परमार्थ करता येतो. असोनी संसारी जिभे वेगो, असोनी संसारी जिभे वेगो, असोनी संसारी
हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे कामामध्ये काम काही म्हणा राम नाम राम राम म्हणा. महाराजांनी सुंदरच असं प्रमाण दिलं. परमार्थ काय आहे? उग दादा तास आपण देवपूजा करणं म्हणजे परमार्थ आहे का? ऐका, नम्रपणा ज्याच्या अंगामध्ये आहे ना त्याच्या जीवनातला खरा परमार्थ आहे. लक्षात घ्या. ज्याला वागता आलं, झुकता आलं आणि ज्याला लोकांना समजून घेता आलं त्यांनाच खऱ्या अर्थानं संत म्हणतात. संतांनी नेमकं काय केलं? त्यांनी जगाचा अभ्यास केला लोकांचा. सर्व प्रकारची लोक जगामध्ये आहेत. काही आज्ञ आहेत, काही सुज्ञ आहेत, काही प्राज्ञ आहेत. ऐका, काही उपकार करणारी आहेत, काही अपकार करणारी आहेत, काही उपकारावर उपकार करणारी लोक आहेत, काही उपकारावर अपकार करणारी आहेत, काही अपकारावर अपकार करणारी आहेत, काही अपकारावरही उपकार करणारी, अशी 4 प्रकारचा वर्ग समाजात त्यांना आढळून आला. असे बरेच 4 प्रकार आहेत. काही फळ खायला गोड आहेत, दिसायला गोड नाहीत, चांगले नाहीत. खायला चांगले आहेत, दिसायला चांगले नाहीत. ऐका, काही दिसायला चांगले आहेत, खायला चांगले नाहीत. काही दिसायला बी चांगले आहेत, खायला बी चांगले आहेत. आणि एक प्रकार असा आहे, दिसायलाही चांगला नाही आणि खायलाही चांगला नाही. सांगा बरं कोणता आहे? आपला संसार या सगळ्या गोष्टीच्या अवतीभोवती फिरतोय. ऐका, माझी भाषा कळती ना? मागं बसलेले ऐ, भाषा कळती का? आमच्याकडे मेल्यावर माणसं जाळतात, तुमच्याकडे हाय हाय मेंदू सगळ्यांचे उघडेत. या असं मध्ये मध्ये बघावं लागतं आणि तपासावं लागतं आधी. काही फळ दिसायला चांगले नाहीत, खायला चांगले आहेत. सांगा बरं महिला मंडळ, कोणतं फळ आहे ते? दिसायला अजिबात चांगलं नाही पण खायला लय गोड लागते. फणसाचं फळ पाहिलंय का? फणस आणि अनानस. वरून बघितलं अनानस तर कसं वाटतं याला कुष्ठरोग झाला की काय, पण खायला किती गोड आहे. दिसायला चांगला नाही, खायला गोड आहे. फणसांगी काटे आत अमृताचे साठे अमृताचे साठे आत अमृताचे साठे फणसांगी काटे आत अमृताचे साठे अमृताचे साठे आत अमृताचे साठे. किती सुंदर प्रमाण दिलं बाबांनी. फणस पाहिल्यानंतर आणि अनानस पाहिल्यानंतर काय भूमिका आहे? हातात घेतलं तरी काटे आपल्याला टोचतात. खायला किती गोड आहे ते. काही फळ दिसायला चांगले नाहीत, खायला चांगले आहेत. काही फळ खायला चांगले आहेत, खायला चांगले आहेत, दिसायला चांगले नाही. फणस आणि अनानस. काही दिसायला चांगले आहेत, खायला चांगले नाहीत. आता हा कोणता आहे? का लिंबोळीची पिकं उरी गुड वाती विख. माऊली ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात, निंबोळी आपला लिंबाचा पाला, कडुलिंब, त्याच्या लिंबोळ्या येतात बघा, पिवळ्या पिवळ्या. किती सुंदर दिसतात होते. असं वाटतं टपकून जावा, एक हातात तोडावा आणि तोंडात टाकावा. दिसायला चांगलंय, खायला चांगलं नाही. आणि तिसरा जो प्रकार आहे मायबापांनो, अशीच माणसं समाजात भेटतात, ते वागायलाही चांगली नाही, बोलायलाही चांगली नाही. हा फळ दिसायलाही चांगला नाही आणि खायलाही चांगला नाही. माऊली म्हणतात, का कणकाची या फळा. कणक, सोन्याला दुसरं नाव आहे कणक. आणि या फळाला सुद्धा, ज्या महादेवाचं मंदिर आपल्या गावात आहे त्या महादेवाचं नाव आहे कणकेश्वर महादेव. आणि त्या महादेवाला आवडणारं फळ कोणतं आहे? बेल. अजून दुसरं धतुरा का धोत्रा? धोत्र्याचं फळ. ते धोत्र्याचं फळ खायलाही चांगलं नाही आणि दिसायला. कुणी खाऊन पाहिलंय का? मी काय खाऊन पाहिलं नाही आणि खाण्याचा प्रयत्न बी करू नका, नाही तर संगमनेरला न्यावं लागेल डायरेक्ट. ते फळ खायला चांगलं नाही,
दिसायला चांगलं नाही, हा तिसरा प्रकार आहे. अशी समाजात काही माणसं आहे, हे वागायलाही नीट नाही, बोलायलाही नीट नाही आणि राहायला सुद्धा नीट नाही, परमार्थ यांचा नाही. लक्षात घ्या, या तिसऱ्या प्रकारचा परमार्थ, तिसऱ्या प्रकारच्या लोकांचा परमार्थ नाही. परमार्थ कोणाचा आहे? चौथ्या प्रकारचं फळ आहे, दिसायला बी चांगलं आहे, खायला बी चांगलं आहे. एकटा हापूस आंबा, नुसतं नाव घेतलं तर पंचेंद्रियाची तृप्ती होते. बघा, हापूस असं म्हणलं की काय वाटतं? कानाला बी भारी वाटतं ऐकायला. कानाला भारी वाटतं. हापूस नुसता हातात घेतला की असं गुटगुटीत वाटतं, आपल्या हाताची तृप्ती होते आहे. उचलून हापूस घेतला, थोडा पिळला, नाकाजवळ नेलं की घ्राणेंद्रियाची तृप्ती होते आहे. वा, किती सुंदर सुगंध येतोय हापसाचा. जिभेवर टाकलं तर बाया बाया बाया, तोंडात टाकल्यावर तर विचारूच नका. एकटा हापूस पंचेंद्रियाची तृप्ती करतो. संतांचं जीवन या हापूस आंब्यासारखं आहे. एकदा का त्यांचा सहवास आपल्या जीवनात लाभला, माय बापांना दुःखच आपलं नाहीसं होतं. इतकं सामर्थ्य माझ्या साधू संतांच्या ठिकाणी. चित्त जैसे गंगा जळ, चित्त जैसे गंगा जळ, चित्त जैसे गंगा जळ. संतांचा नुसतं सहवास लाभला की माय बापांनो दुःख आपल्या जीवनातलं नाहीच होतं. याच्यासाठी संत काय करतात? हे वैकुंठातून मृत्यू लोकांमध्ये येतात जीवाचा उद्धार करण्यासाठी. माऊली ज्ञानोबराय म्हणतात ना, गुरु परंपरेच्या अभंगामध्ये म्हणतात, मी काय करीन सगळ्याचा संसार सुखाचा करीन. मी काय करील? मी नुसता तुमचा संसार सुखाचा करणार नाही. अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन. आनंदे भरीन तिन्ही लोका, आनंदे भरीन तिन्ही लोका, आनंदे भरीन तिन्ही लोका. जाईन की माये दया पंढरपुरा, जाईन की माया दया पंढरपुरा, जाईन गे माये दया पंढरपुरा, जाईन गे माये दया पंढरपुरा. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोका, भरीन तिन्ही लोका. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, आनंदे भरीन तिन्ही लोक, तिन्ही लोक, तिन्ही लोक. संतांचं काम काय? तर अवघात संसार सुखाचा करेन. नुसता माणसानं तुमचा संसार सुखाचा करणार नाही, त्याच्यात आनंद सुद्धा भरेन. हे संतांचं काम आहे, लक्षात घ्या. संत काय करतात? वैकुंठातून मृत्यू, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्तया. वैकुंठातून येतात जीवाचा उद्धार करण्यासाठी येथे येतात. उपकारासाठी वाह. हो, हो, येथे उपकारासाठी, ते उपकारासाठी येथे उपकारासाठी आले घराच्या वैकुंठी, आले घरच्या वैकुंठी, आले घराच्या वैकुंठी, आले घरच्या वैकुंठी. येथे 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 उपकारासाठी, येथे उपकारासाठी. येथे उपकारासाठी, उपकारासाठी. टाळ्या वाजवा एकदा नितीन महाराजांसाठी. हाच परमार्थातला आणि संसारातला फरक आहे. संसारी माणसाच्या घशातून नुसती बेडकं बाहेर येतात, आणि आमचा गायक जेव्हा मृदू हार्मोनियमचा रियाज करतो, रक्ताच्या चिळकांड्या त्याच्या घशातून बाहेर येतात, तेव्हा गायक तयार होतोय. टाळ्या वाजवा एकदा. आणि आमच्यासारखे बाबा लोक
2-2 तासाचे 15-15 हजार घेऊन जातात. काय 51,000, 50,000, 60,000 रेट चालू आहे. जेवढा सोशल मीडियावर गाजलेला बाबा तेवढं त्याचा पाकिट दणकट. हा, कधी आळंदी पंढरीची वारी नाही, कधी गडकोट नाही. ज्याचे कधी बाप जन्मात कधी किल्ला पाहिला नाही, सध्या ते शिवचरित्रकार झालेत. त्यांना पाकिट 50,000. रात्रंदिवस आमची ही लेकरं, माऊली ज्ञानोबरायची तुकोबरायची लेकरं रात्रंदिवस साधना करतात. आमचे गुरुवर्य परमपूज्य अशोकजी महाराज पांचाळ म्हणतात, कलेचं रूपांतर जेव्हा साधनेमध्ये होतं ती कला कला राहत नाही, तो योग होतो योग. आणि कलाकार कलाकार राहत नाही, तो महान योगी होतो योगी. टाळ्या वाजवा एकदा कडकडून. आणि म्हणून मी सांगेल, मी अनेक गावात सांगत असतो, कीर्तनकार 2 तासात जर 51 नेत असेल तर गायक लोकांना 8 दिवसात कमीत कमी 40-40 हजार तरी पाकिट भरलं पाहिजे. बरोबर आहे. परमार्थ हा कीर्तनकाराच्या जीवावर जिवंत नाही, लिहून घ्या. परमार्थ कोणाच्या जीवावर आहे? माझ्या मृदुंगाचार्याच्या आणि माझ्या गायक लोकांच्या जीवावर परमार्थ आहे. ज्या दिवशी हे नाहीसे होतील, बरमुडे घालून हिंडावं लागेल आम्हाला हे धोत्र सोडून. बरमुडे घालून हिंडावं लागेल. हा, पण खरे उपकार संप्रदायावर कोणाचे आहेत? कोणाचे उपकार आहेत? म्हणून आजही आमची जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था काय शिकवते? आधी ताल शिकवते, आधी कला शिकवते, नंतर त्याला 4थ्या वर्षाला कीर्तनाला उभं करते. ही ताकद सद्गुरू जोग महाराजांची आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून एवढं सुंदरची व्यक्तिमत्व हे सगळे कलाकार आपल्या भूमीतले आहेत. एकदा कडकडून या सगळ्यांसाठी एकदा टाळ्या वाजवा. वा, विठ्ठल आई बापांनो, संत स्वतःहून येतात. तुम्हा आम्हाला यावं लागतं. परीक्षा प्रारब्ध आहे, स्वइच्छा प्रारब्ध आहे, अनिच्छा प्रारब्ध आहे. अरे आपली इच्छा नसताना सुद्धा जीवाला जन्माला यावं लागतं. आता मेंदू जरा उघडून आपले बसा जरा, ऐका. थोडा ताण द्या डोक्याला, ताण द्या मेंदूला जरा. आपल्याला जन्माला यावंच लागतं. ज्या अर्थी आपण जन्माला आलोय त्या अर्थी आपल्याला मरायचंय. हा, इच्छा नसताना सुद्धा आपल्याला. असं कोण आहे व इथं बसलेलं की त्याला मरायचंच नाही? हात वर करा बरं. आहे का कोण असं? मी एका कीर्तनात सांगितलं, 7च दिवसात पुढे बसलेले सगळे मरणारे. 7च दिवसात म्हणलं या गावातले सगळे मरणारे. तुम्ही बी सगळे 7च दिवसात मरणारे माझ्या सकट. तुम्ही म्हणता कसं काय? तू काय शाप द्यायला आला का इथं? अरे 7च दिवस आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. 8 दाखवा ना मला. 7च दिवसात तुम्ही सगळे मरणार आहेत. एक म्हातारीनं मध्येच हात केला, महाराज मी नाही मरणार. म्हणलं का भाऊ, तू काय अमृत पिऊन आली का? ती म्हणली नाही, मी या गावातली नाही, मी दुसऱ्या गावची. अरे तू दुसऱ्या गावची काय, दुसऱ्या जिल्ह्यातली असली तरी तुला मरावं? आज मेला पंजा मेला, बाप मसना गेला. क्या बात आहे. आज मेला पंजा मेला, बाप मसना गेला. हो देखत देखत नातू पंतू दोही कैसा धरा. देखत देखत नातू पंतू दोही कैसा झाला. उठा उठा जागा पाटे भयाले पामोठे. उठा उठा जागा पाटे भयाले पामोठे. उठा उठा जागा पाहते भयाले पामोठे. उठा उठा जागा पाहते भयाले पामोठे. येथे बुरो नाही आले अवतार. ते पामर जीवगीती. ते पामर जीवगीती. येथे बुरो नाही आले अवतार. प्रत्येकाला एक दिवस जायचंय. फार सुंदरचं प्रमाण दिलं महाराजांनी. कबीरदासजी म्हणतात 9 भी मर गए, 10 भी मर गए. मर गए शास्त्र 88, 33 कोटी देवता मर गए पड़े काल के फाशी. फिर मर गए पैगंबर मर गए हकीम रोगी. और जपी तपी संन्यासी मर गए जिंदा जोगी. हत्तीपासून मुंगीपर्यंत आणि इंद्रापासून उंदरापर्यंत प्रत्येकाला मारायचंय. ऐका, मग या अभंगामध्ये घेतलेलं तुकोबाराय सांगतात सगळ्यांना जायचंय. आज या पिंपळगाव कोंजिरा मधली सगळी माणसं मरणार आहेत, पण संतांना मरण नाही. संत मरणार नाही. ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे ते मरणार नाहीत. ऐका, संत मरणार नाही. असा एकही संत नाही की ज्याला काळाने नेलं नाही.
काळाच्या तावडीत संत सापडतच नाहीत. संत काळाच्या तावडीत कोण सापडतं? तुमचे माझ्यासारखे दळभद्री. अरे एकादशीला काळे पिशवी आपल्या घरात येतात म्हणजे काय परमार्थ आहे का आपल्या घरात? कुणा कुणाच्या घरात येतात एकादशीला काळ्या पिशव्या? हात वर करा बरं. जावई आला म्हणे, जावाई जावाई, नाकाचं मोती ठेवी गहाण, राखी जावयाचा मान. भर एकादशीला जावई आला गावात. सासूला दम बिम काढावं का ना? आता सासूचं जावायचं नेमकं समीकरण काय अजून जगात कोणाला कळलं नाही. काय जीव असतो जावाईवर. जावाई घरी आलाय आणि मग पप्या 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 धर कोंबडी. अरे एकादशी कॅलेंडर वरती झेंडा आलाय. ती म्हणते का एकादश काय माझ्या जावाईपेक्षा मोठी का? पुतळा बांधावा का जावायचा तुझ्या गावात? 1.5 कोटीचा बंगला आणि त्याच्यावरती 40,000चं तुळशी वृंदावन दारात लावलंय. 1.5 कोटीचा बंगला आहे. ते बंगला पाहिलं की वाटतं वा, आणि ते बंगल्यासमोर तुळशी वृंदावन पाहिलं की वाटतं वा किती परमार्थिक घराणं आहे, वा किती परमार्थिक घराणं आहे. अंगणात तुळशी वृंदावन पाहिलं की वाटतं किती परमार्थिक घराणं आहे. अरे त्यांचं फ्रीज उघडून पहा ना. आंगण में देखो तो तुलसी का कुंडा और फ्रीज में देखो तो मुर्गी का अंडा. ज्याच्या फ्रीज मध्ये कोंबडीचे अंडे आहेत ते काय परमार्थ करणारे महाराज? का काळ कोणाला नेतो? एकादशीला जे काळ्या पिशव्या घरात आणतात काळ त्यांच्या वा यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी. हरिवीर जन्म तो नरकाची बैदाना, हरिवीर जन्म नरक बैदाना, हरिवीर जन्म तो नरकाची बैदाना, हरिवीर जन्म नरक बैदाना. हे यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय. यम पाहुणा म्हणून त्याच्या घरी येतो. हा कुणाच्या घरी? ज्याच्या आयुष्यात कधी परमार्थ नाही, एखाद्याला चांगलं बोलायचं नाही, हरिपाठ कीर्तनाला यायचं नाही, पार निम कीर्तन झाल्यावर यायचं. काळ त्यांच्या घरी येतो. कीर्तनात बडबड करायची, एकमेकाला चिमट्या घ्यायच्या, नुसतं दात काढायची. काळ त्यांच्या घरी. हा काळ आमच्या संतांच्या दारात येत नाही. छोटीशी मुक्ताबाई अंगणात खेळत होती, काळ आला. हा मुक्ताईनं पाहिलं माझ्या दादाला घेण्यासाठी आलाय. 2 बोटं दाखवली. परत त्याला वाटलं, काळाला वाटलं 2 वर्षांनी या म्हणते की काय. परत 2 वर्ष गेले आणि 2 वर्षांनी काळ आला. परत 2 बोटं दाखवले. 4 वर्ष निघून गेली आणि परत काळ आला. परत 2 बोटं दाखवले. पण आता मुक्ताबाईला दमच निघा ना. त्याला म्हणले इकडे ये, हे काळ्या इकडे ये. तो मला काय झालं बा, काय वाज का तापली एवढी बा, कशाला आलास? नाही म्हणले आता जो जन्माला आलाय त्याला जायचंय. अरे मग जायचंय तर माझं कामच आहे सगळ्यांना घेऊन जाणं. अरे मग काय नाही, मग दादाला घ्यायला आलतो ज्ञानोबाला. मी तुला 2 वर्ष दाखवते, 2 बोट दाखवते. याचा अर्थ तू दर 2 वर्षांनी येतो आहे. याचा अर्थ काय सांगू तुला? जोपर्यंत पहिला चंद्र आणि दुसरा सूर्य या भूतलावरती उगवतात आणि मावळतात तोपर्यंत माझ्या ज्ञानोबाला घ्यायला तू आळंदीत यायचं नाही. सांगते तुला, परत आला तर कानफड हाणेन. काय सांगावं नाही माझ्या मुक्ताईनं. माझ्या दादाकडे बघायचं सुद्धा नाही. अरे 16 वर्षाचं पोरग पंढरपूरला जातंय आणि पांडुरंगासमोर हात जोडतंय. देवा बस आता मला तुमच्या चरणाशी समाधी द्या. कुणी कुणाचं मरण कधी मागितलंय का? 16 वर्षाचं पोरग देवाला म्हणते मला समाधी द्या, आता माझं कार्य संपलं. त्या 16 वर्षाच्या पोराचं नाव माऊली ज्ञानोबा आहे. आमच्या 16 वर्षाच्या पोराला अजून शेंबूड पुसता येईना. 16 वर्षाचं पोरग नुसतं म्हणतंय बापाला माझं काळीज दुखतंय. कशामुळे दुखतंय? ती मला हो म्हणीना म्हणून माझं काळीज दुखतंय. 16 वर्षाचं पोरग म्हणतं इंस्टाग्रामला 70 वर्षाच्या म्हाताऱ्याला सुद्धा हाय मेसेज पाठवत आहे आपलं 16 वर्षाचं. अरे कुठं नेऊन ठेवले आपले संस्कार? आपलं 16 वर्षाचं काय करताय? 16व्या वर्षी अरे तोरणा नावाचा किल्ला स्वराज्यात सामील करून त्याच तोरण्यावरती पहिला भगवा फडकवणारे माझे 16 वर्षाचे छत्रपती शिवाजी महाराज होते. 15व्या वर्षी स्वतः हाताचं बोट चिरून आपलं काय करतंय? 15 वर्षाचं हातात ब्लेडचं पान घेतंय, शाळेतून घरी येतंय, दरवाजा लावतंय, ब्लेडचं पान घेतंय, उभ्या 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 अशा 5-50 रेषा मारतंय. कुठं रेषा मारतंय आपलं? इश्क ही मेरी जिंदगी है तो वो हाँ नहीं बोलेगी तो मैं जी नहीं सकता.
आणि काय करतोय ब्लेड पानाने अशा रेषा मारतोय 15 वर्षाची पोरं जिथं तलवारीच्या पात्यानं खेळत होती आमची 15 वर्षाची पोरं ब्लेड पानाने खेळायला लागली एका पोरीसाठी कुठं माझे शिवचरित्रातले माझे शिवबा कुठं माझे अरे मिसुर्डी न फुटलेला ताना हिंदवी स्वराज्यामध्ये आला हैदोस मांडला होता रानटी डुकरांनी हैदोस मांडला आणि माझ्या जिजाऊमा साहेबांनी फतवा काढला जो कोणी त्या डुकराची शिकार करीन आणि आमच्याकडे दाखवायला आणीन त्या डुकराचं शेपूट आमच्याकडे दाखवायला आणीन त्याला बक्षीस मध्ये सोन्याचा कडा मी देईन हे 15 वर्षाचं पोरग मिसुर्डी न फुटलेलं पोरग या पोराचं नाव तानाजी मालुसरे उमरट गावाचं पोरग तानाजी मालुसरे अरे भर पूर्वीचे डुकर काय आत्तावानी होते काय हे भले मोठे मसाडाचं जसं रेडकू जन्माला येतं का नाही तेवढं मोठं डुकर असं रानटी डुकर 80-90 किलोचं डुकर माझ्या तानाजी मालुसरेने मारलं आणि त्याचे नियम काय होता शेपूट कापून मला दाखवायला आणायचं या 15 वर्षाच्या पोरानं अख्खं डुकरच आपल्या खांद्यावर उचललं आणि गेला राजगडावर गेला पहारेकऱ्यांनी अडवलं कुठं चाललास आऊसाहेबाला भेटायचंय आऊसाहेबाला दाखवायचंय आपल्या शेतकऱ्यांची नासधूस करणारा जे प्राणी आहे त्याची शिकार करून या पठ्ठ्याने आज आणलंय म्हणून ते सगळे चोपदार भालदार होते म्हणले आता गडाच्या नियमाप्रमाणे दरवाजा बंद झालाय आता उद्या तो येईल तास 2 तास झाले ते पोरग तिथंच उभं राहिलं जोपर्यंत माझ्या मासाहेब येत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही नाविलाज झाला आणि जिजाऊ त्या दरवाज्यात आल्या महादरवाज्यात आणि तानाजीला आत बोलवलं तानाजीनं ते भलं मोठं मेलेलं डुकार मासाहेबांच्या समोर टाकलं आणि माझ्या मासाहेब म्हणत्या झाल्या अगं ताना लेका सोन्याच्या कड्यासाठी इथं आलास सकाळी आला असता तरी तुला आम्ही सोन्याचं कडं बक्षीस म्हणून दिलं असतं या मिसुर्डी न फुटलेल्या तानानं काय म्हणावं 15 वर्षाच्या पोरानं मासाहेब सोन्याच्या कड्यासाठी नाही आलो मासाहेब तुमच्या कौतुकाची थाप फक्त माझ्या पाठीवर घेण्यासाठीच रात्रीचा आलोय मासाहेब 15 वर्षाची पोरं काय करीत होती आपला अंगठा चिरला महादेवाच्या मस्तकावरती रायरेश्वर किल्ल्यावरती त्या दिवशी तारीख वार वेळ तिथी लिहून घ्या हिंदवी स्वराज्यातल्या शिवचरित्रातल्या कुठल्याही प्रसंगाची तारीख वेळ वार तिथी मुहूर्त हे माझ्याकडून लिहून घ्यायचं तोंडपाठ मी काय नावापुरता शिवचरित्रकार नाही महाराज हयात माझे 14 वर्ष रायगड किल्ल्याच्या पायथ्याला झोकून दिलंय नवे स्वतःचं मृत्यूपत्र सुद्धा लिहून दिलंय ज्या दिवशी मी कुठं मरेल आमच्याकडे नियम आहे माणूस मेला की त्याच्या गावात त्याच्या स्वतःच्या जमिनीत त्याची माती करतात आमच्याकडे मशानभूमीत करीत नाही स्वतःच्या गावात नेतात मी मृत्यूपत्र लिहून ठेवलंय ज्या दिवशी मी मरल कुठेही मरू द्या माझा अंत्यविधी हा किल्ले रायगडच्याच पायथ्याला करा ज्या मातीसाठी स्वराज्यासाठी 18 पगड जातीतल्या मावळ्यांनी रक्ताची आहुती दिली त्याच भूमीमध्ये अंत्यविधी व्हावा ही इच्छा आहे नावाचा नाही तारीख लिहून घ्या विठ्ठल हो रायरेश्वर किल्ल्यावरती रायरेश्वर महादेवाच्या साक्षीनं 15 वर्षाचं पोरग अरे आपला रक्त अंगठा असा तलवारीच्या पात्यावरती कापला घासला असा चिळकांडी उडाली रक्ताची महादेवाच्या मस्तकावर धरला त्या दिवशी वार होता मंगळवार त्या दिवशी तारीख होती 27 एप्रिल 1645 वयाच्या 15व्या वर्षी माझे शिवबा म्हणतात 18 पगड जातीतल्या मावळ्यांना एकत्र केलं ए पोरांनो पुन्हा एकदा विचार करा पोरं म्हणली राजा शेळी मेंढी म्हणून जीवन जगणं आता आम्हाला मान्य नाही इथून पुढे जीवन जगू तर वाघाचं जीवन जगू आम्ही मराठ्याची मावळ नाही भीत मरणाला आम्ही मराठ्याची मावळ नाही भीत मरणाला गेला सांगून राजाजी गेला साऱ्या विश्वाला गेला सांगून राजाजी गेला साऱ्या विश्वाला राजाजी गेला साऱ्या विश्वाला गेला सांगून राजाजी गेला विश्वाला अरे मराठाची पोरा मी नाही बिहार मरणाला सांगून गेला शाहीर अवघ्या विश्वाला ही जाकामुची शाहिरी मळवट भाळी भवानीचा मराठाची पोरा मी नाही भिनार मरणाला वयाच्या 15व्या वर्षी महाराज म्हणतात 5 सुलतानी सत्तेविरोध आपल्याला बंड पुकारायचा आहे
आपल्या आया बहिणींना उचलून इराण अफगाणिस्तानला नेऊन त्यांची इज्जती अशा वेशीवर टांगल्या या हराम्यांनी. यांच्या विरोधात हा भगवा हाती घेऊन सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये आपल्या माया मावल्यांचं हिंदवी स्वराज्य आपल्याला निर्माण करायचंय. 15 वर्ष टाळी वाजवायची तर कशी? अरे 15 वर्षाचं पोरग स्वराज्य निर्माण करण्याची संकल्पना घेतय. माऊली ज्ञानोबराय 16व्या वर्षी भगवंताला म्हणतात मला तुझ्या चरणाशी समाधी दे. काय म्हणावं देवाने? यात्रे अलंकापुरा येते ती आवडती विठ्ठला. अरे भूवैकुंठ पंढरपूर त्याहुनी थोर महिमा या. अरे माऊली तुमच्या समाधीची जागा ठरली आहे. अजून काही थोडंसं कार्य शिल्लक आहे. ते पूर्ण झालं की तुम्ही समाधी घ्या. पण तुम्ही जर पंढरपुरात समाधी घेतली तर मला काही किंमत राहणार नाही. आणि मग तुम्ही कुठं समाधी घ्यायची? इंद्रायणीच्या काठी सिद्धेश्वराच्या दरबारात आळंदी अलंकापुरीमध्ये तुम्ही समाधी घ्यायची. ऐका 16 वर्षाचा पोरगा भगवंताला काय म्हणतोय? आता माझं कार्य संपव. स्वतःचं मरण भगवंताला मागतो आहे. आपलं 72 वर्षाचं काय म्हणतोय? 2 72चं, 1 72चं आणि 1 70चं पारावर बसलं होतं चौकात. पार माहिती ना चावडी? चावडीवर बसलं आणि तेवढ्यात कुत्रं इवळलं. कुत्र कसं इवळतं? कसनुक कुत्र इवळल्यावर काय म्हणतात आपल्याकडची लोक? ते 70चं 72 वाल्याला म्हणतंय पाटील 10-12 गोधड्या अंगावर घेऊन झोपा, आज तुमचाच नंबर दिसतोय. ते 72चं म्हणतंय मरतीन माझे दुश्मन, अजून 5-25 सहज काढीन. म्हणजे वर्ष गोळ व्हायचा नाही. तर मी काय दादा कोंडके नाही. अजून 5-25 सहज काढीन. ज्याचा खुबा हलायला लागलाय, ज्याच्या कवटीला दात राहिला नाही, ते म्हणतोय अजून 5-25 वर्ष सहज जगन, मरण कोणालाच नको आहे. ऐका. आणि म्हणून माझे तुकोबराय म्हणतात खरा वीर कोण आहे? जो काळालाही माघारी लावतो ना, त्याला माझे तुकाराम महाराज वीर म्हणतात. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये गाडे विठ्ठलाचे गाडे, वीर 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 विठ्ठलाचे गाडे. कळी काळ पाया पडे, कळी काळ पाया पडे, कळी काळ पाया पडे, करती घोष जय जयकार, करती घोष जय जयकार, करती घोष जय जयकार, करती घोष जय जयकार. करती घोष जय जयकार, करती घोष जय जयकार, करती घोष जय जयकार. अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबराय म्हणतात वीर विठ्ठलाचे गाडे, कळी काळ पाया पडे. तुकोबराय वीरत्वाची भूमिका सांगतात, वीरत्वाची व्याख्या सांगतात. डेफिनेशन ऑफ वीर, शौर्य याची व्याख्या सांगतात तुकोबराय. या जीवसृष्टीमध्ये खरा वीर, खरा शूर कोण आहे? ज्याचा काळ पाया पडतो तो खरा वीर आहे. मग आपल्यासारख्यांचा काळ पाया पडत नाही. काळ आपल्याला डायरेक्ट घेऊन जातो. काळ कोणाच्या पाया पडतो? काळ माझ्या साधू संतांच्या पाया पडतो. काळ कोणाच्या पाया पडतो? माझ्या शूरवीरांच्या, हिंदवी स्वराज्यासाठी झटणाऱ्या मावळ्यांच्या काळ पाया पडतो. काळ कोणाच्या पाया पडतो? अरे हा भारत देश स्वतंत्र होण्यासाठी स्वतःचा रक्ताचा थेंब ज्यांनी या भारताच्या भूमीत सांडला ना, त्या माझ्या शूरवीरांच्या, वीर शहीद जवानांच्या काळ पाया पडतो. काळ कोणाच्या पाया पडतो? माझ्या भारत देशाच्या सीमेवरती, भारत पाकिस्तानच्या बॉर्डरवरती, भारत चीनच्या बॉर्डरवरती, भारत बांगलादेशच्या बॉर्डरवरती, भारत श्रीलंकेच्या समुद्री बॉर्डरवरती आपल्या देशाचं जे रात्रंदिवस रक्षण करतात ना, त्या शूरवीर जवानांचा काळ पाया पडतो. तुमच्या माझ्या सारख्या
लोकांच्या काळ पाया पडत नाही. खरे वीर कोण आहेत? अजूनही एखादा जवान जर शहीद झाला तर त्याच्या पुढे काय लावलं जातं? शहीद वीर जवान. त्या जवानाला वीर म्हणलं जातं. आपल्यासारखे मेले तर आपला 10वा बी नीट कुणी घालत नाही. घालतं का 10वा कोण? आपलं आपलं वर्षात नीट व्हायना. 22 एकर जमीन आज्यानं कमवून ठेवली. तिसऱ्या पिढीला त्या आज्याचा फोटो सुद्धा माहित नाही आपला आजा नेमका दिसत कसा होता. खरे खोटे सांगा. त्यात एक चित्रपट आलाय आता चालू आहे सध्या. पोरांनो नाव काय रे त्या चित्रपटाचं? ऐ काय नाव आहे? पुष्पा. पुष्पा 2 बरोबर आहे. पुष्पा त्याच्यामध्ये एक गाणं आहे. बघितलं का ते गाणं? थप्पड मारूंगी मैं तो थप्पड मारूंगी. आहे ना? किती वर्ष ते थप्पड मारूंगी गाणं ऐकलं म्हणजे तुम्हाला ते ऐकू वाटन. तिसऱ्यांदा घरात जर गाणं लावलं तर घरातलं माणसं म्हणतात बस कर कवर ऐकतो. येडा होशीन म्हणतात का नाही? याचं नाव आहे संसार. अरे चित्रपटातलं एक गाणं तिसऱ्यांदा नीट ऐकू वाटत नाही. माणूस बोर होतो बोर. माझ्या ज्ञानोबा तुकोबांचं भजन. आज कुठलंही भजन असू द्या त्याची सुरुवात मंगलचरणाने होते. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. 750 वर्ष झाले अजून आम्ही ऐकतोय. कधी आम्ही बोर झालो नाही. हाय आमचा परमार्थ. लक्षात घ्या. आवडीने खादलेची खाय. आवडीने खादले खाय. आवडीने खादले खाय. आवित गे माये विटेला खादलेची खायला खादलेची खाय. कितीही वर्ष झाले बाबा तुम्ही आता एवढं वय झाले तुमचं. तुम्ही मृदुंग आतापर्यंत ऐकत आला असाल. डीजे वाजलं की माणूस लगेच म्हणतोय बंद कर रे बाबा. तासभर ऐकलं की वाटतंय छातड असं धडधड करायला लागतंय. मरतं की काय? खरं सांगा. हा अजूनही मृदुंग वाजतो ना. या मृदुंगात इतकं सामर्थ्य आहे. मेलेला माणूस सुद्धा नाचायला लावायचं सामर्थ्य मृदुंगात आहे. 700 वर्ष झाले रोज माऊलींचा हरिपाठ आमच्या मंदिरात होतोय. एकही माणूस बोर झाला नाही. चित्रपट एकदा पाहिलं की माणूस मरेपर्यंत कधी तो चित्रपट परत पाहतो का परत? अरे अजून पुष्पा 2 नुसता लागलाय तरी लोक म्हणायला लागले पुष्पा 3 कधी येईन. बोर झाले लोक. आजही आमचा परमार्थ जिवंत आहे आणि तो आवडतो. हा परमार्थातला आणि संसारातला हा फरक आहे. हा ते आता ते विषय निघाला म्हणून सांगतो तुम्हाला. आम्ही एका घरी चहा प्यायला गेलो बाबा. मी आणि माझ्या संग अजून 2 महाराज होते. मी आणि दुसरा एक चांगला. आम्ही दिसायला जरा बरेत. पण एक जो तिसरा होता ना ते चप्पी केलेली काही जर असते दिसायला भयानक. काळा भंगार. हसला तर दात दिसायचे तवा ओळख व्हायचा इथं बसलाय म्हणून. इतका भयानक होता. एक काळेतपणाचं लक्षण सांगतोय. अतिशोक्ती अलंकार वक्त्याला शम्य आहे. ते 12वीला काही मुली जे शिकले असतील व्याकरण मराठी व्याकरणामध्ये आपल्याला अलंकार होते बघा 2-2 मार्काला. हा श्लेष अलंकार अतिशोक्ती अलंकार. अतिशोक्ती अलंकार वक्त्याला शम्य असतो म्हणजे माप असतं. मुंगी व्याली शिंगी झाली तुकाराम महाराजांनी अलंकार वापरला तोच. तिचे दूध किती 17 रांजण भरून गेले प्याले 12 हत्ती. मुंगी डोळ्याला नीट दिसत नाही. ती व्याली आणि तिचं दूध काढलं आणि 17 रांजण भरले. घ्या आता. आहे का बादल्या वेदल्या न्यायला? हे जसं अतिशोक्ती अलंकार आहे. अतिशोक्ती अलंकार वक्त्याला शम्य असतो. तुकोबराने अनेक ठिकाणी वापरलाय. ते आम्ही चहा प्यायला गेलो. मी आणि एक अजून दुसरे आणि अजून एक तिसरा. आम्ही 3 जण गेलो. जो तिसरा होता ना तो भयानक होता. असा काळा भांगार होता. नाक मोठं होतं असे मसाडावानी मोठाले. चप्पी डोक्यावर केस नाही. आम्ही बसलो सोफ्यावर जाऊन हॉलमध्ये बसलो. ती माऊली पाणी घेऊन आली. चहा करायला आत गेली. नीट ऐका. ताड बसा सर्वांनी. नीट ऐका. आतमध्ये गेली आणि तेवढ्यामध्ये त्या ताईचं एक 3.5-4 वर्षाचं पोरग हातात खेळणं होतं. खेळता खेळता आमच्या हॉलमध्ये म्हणजे ज्या हॉलमध्ये आम्ही बसलो होतो लिव्हिंग रूम
त्या रूम मध्ये ते पोरग आलं. खेळता खेळता त्याचं माझ्याकडे लक्ष गेलं. मी जरा दिसायला चांगला होतो. माझ्या शेजारचा बघितला, तो बी दिसायला चांगला होता. त्याच्या शेजारचा जेव्हा बघितला, त्याने त्या हातातलं खेळणं फेकून दिलं. असे दोन्ही पाय फाकवले स्वतःचेच त्या पोराने. आता त्या तिसऱ्या महाराजात त्याला काय दिसलं काय माहित. दोन्ही हात साहेब असे केले त्याने, दोन्ही पाय असे फाकवले आणि जोरा जोरात नाचायला लागला. बरं नीट बी नाचावं का नाही, नाचता नाचता जोरा जोरात म्हणायला लागला, टेंगे 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 टेंगे. कोणाकोणाला टेंगे माहिती हातवर करा बरं. आता हा टेंगे काय नेमका हरिपाठात आलाय का भजनी मालिकेत आलाय का गाथ्यात आलाय? हा टेंगे नेमका आहे कोण? ती माऊली आतून चहा प्यायला आली, तवर ते पोराचं चालूच होतं, टेंगे 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 टेंगे, असं असं फिरायचं टेंगे. त्या माऊलीला विचारलं, मगापासून पोरग मला बघून नाचतंय का त्या आमच्या बाबाला बघून नाचतं का कळा नव्हा. ती म्हणली, महाराज तुम्हाला बघून नाचू शकत नाही, ते त्याला बघून नाचतंय म्हणले. मला हा टेंग्या कोण आहे? स्वतंत्र सेनानी आहे का भारत देशासाठी ज्याने जीव अर्पण केला कोण आहे? ती म्हणली, महाराज आम्ही सुद्धा वैतागलो या टेंग्याला. मोबाईल हातात घेतली की टेंग्याच येतोय पुढं. कोण आहे म्हणली? नाही म्हणली ती मी सांगत नाही म्हणली, तुम्ही घरी जा. आता ज्यांना ज्यांना टेंगे माहीत नसतं घरी गेल्यानंतर कीर्तन संपल्यावर मोबाईल हातात घ्या, युट्यूब मध्ये जा आणि वरती काय टाका, टेंगे टेंगे टेंगे. एवढं टाकलं की 6 महिने टेंग्या तुमच्या मोबाईल वरून जाणार नाही. असली पंचायती महाराज आपल्या. लोकांना गोड असणारा परमार्थ कडू वाटतो आणि कडू असलेला संसार गोड वाटतो. विनोदाची कथा गोड वाटे, गोड वाटे, विनोदाची कथा गोड वाटे, विनोदाची कथा गोड वाटे, गोड वाटे, विनोदाची कथा गोड वाटे. देवाचे चरित्र नावले सर्वथा, नावडे सर्वथा, देवाचे चरित्र नावले सर्वथा, देवाचे चरित्र नावडे सर्वथा. विनोदाची कथा